नमस्कार मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्हिडिओवर तुम्ही हजारो कमेंट्स केल्या, त्याबद्दल मनापासून आभार। पण तुमच्या कमेंट्समध्ये एक खूप मोठा प्रश्न लपला होता। जर सरकारी शाळा चांगल्या आहेत तर खाजगी शाळा पूर्ण बंद का होत नाहीत? आणि दुसरा थेट प्रश्न, मुख्यमंत्र्यांची मुलं सरकारी शाळेत का शिकत नाहीत? आज आपण कुठलाही राजकीय वाद न घालता संपूर्ण अभ्यासासह, कायद्यासह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनिक सत्य काय आहे हे समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं चोख उत्तर मिळणार आहे। खाजगी शाळा बंद करण्याचे फायदे आणि तोटे। मित्रांनो, आधी आपण विचार करूया की जर सरकारने खरोखरच सर्व खाजगी शाळा पूर्णपणे बंद केल्या तर काय होईल। त्याचे काही मोठे फायदेही आहेत आणि तितकेच भयंकर तोटेही आहेत। शिक्षणाचे व्यापारीकरण थांबेल, डोनेशनच्या नावाखाली होणारी लूट आणि फीची मनमानी कायमची संपेल, समानतेची भावना, श्रीमंतांची मुलं आणि गरिबांची मुलं एकाच बाकावर बसून शिकतील, ज्यामुळे समाजातील दरी मिटेल, सिस्टीम सुधारेल, सर्वच मुलं सरकारी शाळेत असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या शाळांकडे राहील। पण आता याचे तोटे समजून घेऊया, जे जास्त गंभीर आहेत। सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण। आज महाराष्ट्रात आणि देशात जवळपास 50% मुले खाजगी शाळांमध्ये शिकतात। या कोट्यावधी मुलांचा भार अचानक जिल्हा परिषद शाळांवर आला तर शाळांमध्ये जागा अपुरी पडेल, पायाभूत सुविधा एका रात्रीत कोलमाडून पडेल। खाजगी शाळा बंद झाल्यामुळे लाखो खाजगी शिक्षक, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी एका झटक्यात बेरोजगार होते। जेव्हा सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये स्पर्धा असते तेव्हाच दोघेही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात। स्पर्धा संपली की दर्जा घसरण्याचा धोका असतो। म्हणूनच खाजगी शाळा बंद करणं हा कायद्याने आणि व्यवहाराने योग्य उपाय नाही। मग यावर उपाय काय हो? उपाय हाच आहे जो देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली तेव्हा सांगितलं होतं। केवळ भाषण नाही तर तिथे अद्ययावत डिजिटल लॅबोरेटरी सुरू करण्यात आली आहे। आज महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळा इतक्या हायटेक झालेत की तिथली मुलं संगणकावर कोडिंग शिकत आहेत, ऑडिओ व्हिज्युअलद्वारे अभ्यास करत आहेत। अनेक जिल्ह्यात तर पालकांनी खाजगी शाळांमधून नाव काढून आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये टाकायला सुरुवात केली आहे। हा बदल हळूहळू पण नक्की होतोय। तर वळूयात तुमच्या त्या प्रश्नाकडे, सर्वात संवेदनशील प्रश्नाकडे, मंत्र्यांची आणि मोठ्या नेत्यांची मुलं सरकारी शाळेत का शिकत नाहीत? मित्रांनो, हा प्रश्न जितका सिस्टीमवर बोट ठेवणार आहे तितकाच तो भावनिक आहे। पण विचार करा, आज राज्याचे नेते किंवा मुख्यमंत्री 24 तास जनतेच्या सेवेत असतात, महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी धावत असतात। त्यांच्या या VIP प्रोटोकॉलमुळं, त्यांना कडक सुरक्षेमुळं त्यांच्या मुलांभोवती नेहमी सुरक्षाकरांचा गराडा असतो। जर ही मुले सामान्य जिल्हा परिषद शाळेत गेली तर सुरक्षेच्या कारणास्तव तिथल्या इतर गरीब आणि सामान्य मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो। हा एक व्यावहारिक भाग आहे। पण दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, संविधानाने प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे भविष्य निवडण्याचा अधिकार दिला आहे। नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत जातात यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणि आनंदाचं हे आहे की महाराष्ट्राच्या नेत्यांना स्वतः जिल्हा परिषद शाळांची एवढी काळजी आहे। मुख्यमंत्री स्वतः जेव्हा ज्या शाळेमध्ये जातात तिथल्या सुविधांची पाहणी करतात आणि बजेट मंजूर करतात तेव्हा त्यामागची भावना हीच असते की माझी मुलं कुठेही शिकत असली तरी माझ्या महाराष्ट्रातल्या गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं डिजिटल शिक्षण मोफत मिळालंच पाहिजे। खरा बदल नेत्यांच्या मुलांनी सरकारी शाळेत येण्याने नाही तर आपल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा इतका वाढवण्याने होईल की उद्या मध्यमवर्गीय पालकांनीही अभिमानाने म्हणावं की माझं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकते। तुम्हाला काय वाटतं? सरकारी शाळांचा हा डिजिटल बदल खाजगी शाळांना टक्कर देऊ शकेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा अभ्यासपूर्व आणि भेटणारा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।